काय काय करू राहील? अहो ते मंगळसूत्र खाली पडत होतं. खाली पडत होता? हा मग तुटलंय काय? हा ते राव जरा बाहेर ये ना. काय झालं? थोडं व्यवस्थित जरा सोन्याला लय भाव आहे जरा. आता माझ्यानं काही होणार नाही करायला. जरा कुठे 4 महिने केले तर सारखं तेच 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 4 महिने सांभाळून म्हणजे ठेव, काही सांभाळून ठेव. आणि मग जसं काय नवलपणी तुम्हीच मला मंगळसूत्र केलं, बाकीचे नवऱ्या काय बायकांना करतच नाहीत काही. ज्याला करायचे करते पण आपल्याला पैसा पाहिजे केवढा. हा लग्नाला झाले आता 20 वर्ष, त्याच्यानंतर केलंय ना. आणि मग हा बरं मी काय म्हणतो, हम्म. मी रानात जाऊन आलोय मग पण रानात गडी नाही. गडी गेला कुठं? घडी तिथंच आहे आणि बिचारा चांगलं काम पण करत असतो. मी बघत असते की किती काम करतो ते. अरे पण तुम्ही तिकडे रानात नाही ना. मग कुठे गेला? आता मला काय माहिती? तुम्हाला फोन करून तर त्यांनी काही सांगितलं असेल ना कोणला? तुम्हाला. आता फोन नाही केला काहीच नाही. मग गेलो फोन कुठे? करा तर शिवचाप आहे. आणि सांग तू विचार कर, मी एवढं सकाळी उठून का बिगर आंघोळी पाण्याचं रानात गेलो. हम्म. म्हटलं गडी काय करते पावा, मोटरी बंद सगळं बंद, पावडं कोळ फेकून देईल घासात. हा मग गेला कुठं? मग काल होता का? काल होता दिवसभर. काल होता. तोय ना लक्ष नाही गाडचं गाड्यावर. हा फक्त खायला घालायला नाही तू. काय म्हणणं आहे तुमचं? लक्ष बाय. म्हणजे मी काय त्याच्या बाजूला जाऊन बसू काय? मग त्याला सांगायचंय भाऊ काय रे तू कामावर शेतात जात कावर नाही, कुठं गेलता विचारायचं काम नाही का? हो माझं आहे ना काम. मग परत संशय घेणार माझ्या. तिथंच जाऊन बसली सारखीच गाड्यापाशी काय करते मग? अगं जेवायला आल्यावर म्हणतो तुला काय काम केलं काय नाही हे विचारायचं काम नाही जावायला. हो विचारते हो कपाल मी. त्या ठिकाणी मीच विचारित राहू त्याला. मी विचारत असते काय काम केलं वावरामध्ये, झालं की नाही, किती बाकी आहे, सगळं विचारत असते. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर ना. काय विश्वास नाही काय काय असं बोलत ती. हा तर कुठं गेला कुठं नाही, आता कुठं पाहायचं सांग बरं. हा आता मी जातो रानामध्ये, मी मोटर चालू करतो. अहो कशाला तरी मग गेला. त्याच्या बरोबर कुठं आणि तो गडी ना तू एक सांग, जर आलाच फिरून इडं तर पहिलं त्याला काढून दे, ठेवू नको. तुला लय आवडतो ना गडी गडी. आता पाय कसा गडी आपला जीव राहिलाय. अहो पण राहू द्या तर कुठेतरी जरा फेरफटका मारायला गेला असेल, येईलच ना तो घरी. अरे वाजले किती 12 वाजले. फेरफटका म्हणजे तो का काय पाहुणा येईल का आपल्याला? तो आपल्याला कामाला आहे ना. ठीक आहे आजच गेलाय ना. ते टाईप खातोय तो. आजच गेलाय ना. पगार द्यायचा त्याला दर महिन्याला, परत वर्षाला 2 ड्रेस घ्यायचे. मला काही बोलू दे तरी. हा आजच गेलाय ना फक्त, मग येईल थोड्या वेळाने. लगेच काढायची भाषा करतात ते. हाय तर राहू देत ना, कुणाचं तरी पोट भरते, चांगली गोष्ट आहे ना, सत्कर्म होतंय चांगलं. काय वाटलं तर दुसरा पाहता येईल वाटलं. हा आता परत दुसरा येणार, मग त्याला परत सगळी कामं समजावून सांगा. कोणी सांगितलं एवढं? हे असं गडी तुम्ही कुठं नाही पाहिलं भाऊ. हा मला काम रानामध्ये गडी इकडे तिकडे फिरवतो म्हटलं. आता फिरायला गेला का कोणला कुठं काही घेऊन गेला का काय? नाही हो तसं हा? नाही होतो तसं. तुला काय माहित असं नाही? तुला काय माहित असं रे? हा म्हणजे दिसत नाही तो तसा, म्हणजे चांगलं त्याच्या वाटतं. अवसर नको जाऊ. हा असेच राहत्या गोंगाळ परशी. पण असं कधी वाईट नजरेने पण बघताना किंवा असं कुठल्या बाईकडे बघतो असं कधी दिसला नाही मला तो. तुला आता माणूस कोणते का तुला काय सांगून बघतील का काय का मालक की बाई मी या बायको पाहत होतो असं बरं का तो गडी सांग. हे बघा मी काय त्याची बाजू घेत नाही, पण गडी चांगला आहे. असू देत, तुम्ही जरा थोडं शांत व्हा. ठीक आहे येईल तो थोड्या वेळाने. तो मग तुम्ही मोटर चालू करून या वावरात जाऊन. हा रे हा बर. आणि ते काढू बिडू नका त्याला, राहू देत. नाही नाही जर तू आज मला सांगतो तास 2 तासामध्ये जर राहणार जर नाही आला तर मग मी त्याला आता घरात एंट्री देणार नाही. त्याला डायरेक्ट मी काढून जाणार, पगारही देणार नाही, काही जाणार नाही. जे कपडे घ्यायले ना ते कपडे सुद्धा उतरून घेईल मी. तुमच्या ना हा. या गरम डोक्यामुळे इथं हा. कोणी गडी टिकत नाही, समजलं ना. गडी टिक जरा डोकं जरा शांत ठेवत जा. पैसा द्यायचा मला फुकट नाही तो. हा असा कुठला पैसा असतो मोजून. तुमच्याकडे? हा. निघा आता निघा. हा डबा घेऊन ये राहणार. हा डबा घेऊन येते, पाणी घेऊन येते, कांदा घेऊन येते, गुड पण आणते. जा. काय नेहमीच कटकट आहे खरंच. यांचं गरम डोक्यामुळेच इथं कोणी ठिकाण्या झालं. तर आता ये ना सगळं देतून काय बांगरवाला आला ना. बाबराव कुठे गेला? हा बाबराव बाबराव खालती गेले सर. हा का? हे काय वावर चालले काय? नाही नाही मग ते लय अडचण होती घरात. हा का? हा मग काय कुठं बांगर बिगर देऊन टाकायचं का? बंगार मध्ये? हा मग काय करायचं? घ्यायला गेलं पैसे त्याला. हा किती पैसे लागायचे? हा आपल्याकडे सगळं नाव मला 250-300 कॅरेट येते, चांगलं कॅरेट आहे ना. हा मग
या एक खरा बाकी दोन चांगले. हा ती घेते बंगारवाले कसे घेतात बंगारवाले काय 20 रुपये द्यायला बसले. हं? हा 20 आणि 20 40 60 रुपये होते 60 आणि याचे हा. तो मग जवळ आहे ना ते 1500 रुपये माल आहे का नाही हो. हे पावडं काय लय झालं तर 1.5 किलो असेल 1.5 किलो. बनवून गेले बनवून हा का मग 70-75 रुपये हे झालं हा बंगार. मग तेवढं दिलं तुम्हाला तो. आणि ती काय झालं 70-75 म्हणजे 150च हे 50 रुपयाची आहे. 2 100 भेटतील हो तुम्हाला. हं? 2 100 भेटतील. लय कमी आहे. हा का लय कमी आहे. नाही 200 दिला तर मी बी घेऊन टाकेन. हा मी घेऊन टाकेन 200 मध्ये. अगं हा जाऊ द्या तुम्हाला वापरून यायचं ना घरगुती हा हा न्या ना काय अडचण नाही. अरे पण बाबरू आज मला कधी बोलला नाही बा. काय विकायचंय म्हणून. नाही मालकीन म्हणली हा ये गबाळ कमी करा. हा, गबाळ कमी करा हा का चल ना आता गाडी यायची ना हा हा गाडी लावा जागा हा 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 म्हणजे पसारा काढत असेल सगळा ना. आणि मग पुढे मालकी गाडीची मालकी माझी गाडी देऊन टाकायची. बरं 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 चालेल चालेल चालेल. गाडी भारी दिसते बाई. हं? मी काय म्हणतो हा काही लागलं ना हा. डायरेक्ट येत जायचं आपलं हा का काही विचारायची गरज लागलं नाही डायरेक्ट हा. गाडीचं बी घेऊन ठेवलं भाऊ. हा मग हा ना तुम्हाला येईल मोटर काढून देईन ते चालेल चालेल चालेल. बरं हे घ्या पैसे घेऊन टाका तुमचे आले. हं? घ्या बोल ये भारी काम झालं आता. नाही मला लागत होती कॅरेट. उद्या परत हा हा उद्या चालेल तुम्हाला काय वस्तू लागेल हा? काय लागेल उद्या पाहू ना ही इंजिन पडले की एक्स्ट्रा की. हा पण ते उद्या हा का उद्या नाही बरं बरं. नाही तर ते देऊन टाकलं तरी चाललं साबण काय. हं? जाताना इकून जावा का हा इकडे जास हा का इकून जा बरं बरं. हा. हे टाकतो आता 40 मिनिट टाकून देतो हा नाही. ते टाकून. काय माहिती का घरामध्ये ठेवायला जागा नाही. नाही तुम्हाला काय घर भरायचं आपल्या बरोबर भरून घ्या शिरपतराव जवळ बरं बरं चालेल चालेल टेन्शनच नाही. आपलं म्हणलंय मोकळी हा का मोकळ्या म्हणून आपण भारी. माझा कधीच उगवतच नाही आलं का मालकापेक्षा तुमचं फावर जास्त आहे हा राव. नाही मग हा? नाही मग झाले किती दिवस मला इकडे. हा, सगळं मी हँडल करतो आता. जुना माणूस आहे, जुना माणूस. सगळं 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 हो हो हो. चला येऊ का मग? हा या चला भारी काम झालं बरं का. मला लागत टिकाऊ पावडर. बरं आता मी करतो आराम. चला खायचा गडी येतो काम झालं. काय रे सामा हा? काय नाही, तुझ्याकडेच गेलो होतो. काय अरे भारी होतो एक मस्त सामान विकायला देऊ राहिला. सामा हा या काय तुझ्याकडेच आणलं नाही. ते रे भाई बायको काय वस्तू वापायला लागली काय काय माहिती भैया बाई कॅरेट बिरेट म्हणे 1000-1500 आहे. जागेवर 200 रुपये दिले घेऊन टाकलं. काय 200 रुपयाला घेतलं सगळं. म्हणजे टिकाव पावडर हा कॅरेट हा या बाय ये झाले 900चे. ये जवळजवळ 250चं पावडर आहे आणि 250चा टिकाव. जवळजवळ 1400 सामान भेटलं आपल्याला. 900 मध्ये 200 मध्ये काय पाहिजे. 200 दिला का हा 200 200. मा बायकोन नाही 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 बा? शिरपतरावनी म्हणजे महागडे ना हा मग कुठं होता महागडी याच्यात शेड मध्ये ना. ते आम्ही त्याचे सारे सकाळची रानात वाट पाहतोय पावडं गावसाला मला मोटर चालू करेल मी बाहेर जायला. ही आणि देऊ पावडे वापरायला का तुला हा देऊन टाक. तुला पाठाय बाहेर घ्यायला अरे काय सामा तू यायला मला तर म्हणे तोच म्हणे मालकीन बोलली की अडचण हो राहिली ते तर अजून सामान ती गाडी विकणार आहे. उद्या गाडी घ्यायला बोलवलं तिने कोणती गाडी स्कूटी. तुला तो का मालक झाला का काय तर काय माहिती बा. पहिला यार गडी ठेवली बायला काय करू राहिला बा आता हा. बरं मी काय होतो हा. 200 घेतले का हा. तुझे 200 परत देतो नाही रे भाऊ साहित्य दे नाही 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 मग? तुला लागत आहे 500 रुपये. 500 घ्यायचं तर घे नाही तर मी चाललो मी मला कामाला लागत आहे माणस येऊन बसले. जायला भाऊ अरे तुला बरोबर डोकं लावलं रे भाऊ जर हे 500 घे बाबा हा असं असलं मग चाललं. यायला बाहेर जाता चालू केला तुम्ही मस्त पहिला आता बायकोला दाखवतो आता घरी गेल्या वय ना आता आहे ना पहिली बायको आता म्हणजे काहीच नव्हतं घे. म्हणजे अरे भाऊ कामाच्या वस्तू यार अरे बार द्यायला पावडं नाही तिला कुठं फेकू दिल तर काय त्याला मी तिला 2 तास पाहत बसलो Yeah. पावडं गावसाना पावडं तुला वापरायला ते ओपले त्याला म्हटलं हा, देऊन टाकलं मला. किती नालायक माणूस म्हणा ती गाडी गेली येऊ नको मग उद्या. काय पटत कर तुला भाऊ मग नाही कॅन्सल आहे तुझं आलं. बाय जाऊ दे मग जाऊ दे. तुम्ही असं करा गाड्या बाड्या कोणाच्या वस्तू नका नाही बा आता नाही घेणार यार, नाही, मी केस चालते. करेल भाऊ. नाही रे भाऊ हा. नाही, नाही. नको केस बीस लावले. म्हणजे मालक जायचं सोडलं अरे गडी तुम्ही गाड्या वस्तू घ्यायच्या मला वाटलं तू आता मालका सारखाच राहत होतो. अरे, पण तुला स्वस्त भेटलं तू लगेच घेऊ चालला नाही मला 200 रुपयाला फायदा झाला ना मग मला. काय योग बावाले का मी काय यावं तू काय घेऊ जावा नाही तर मी आहे ना आता काम झालं की मी पण विकणारच होतो बाहेर असं. हा का हा ते माग आहे ना टिकाव माग भेटतं आजकाल. भाऊ हा? आता एवढं पुढे असं नको करीत. बरं बरं आता नाही येणार. येऊ का मग. हा एवढं झोपला काय भाऊ शिरपात अ शिरपात हम्म, हाय हम्म.
अरे उठतो का? थांब ए, थांब ग. थांब ग. अरे मालक का मी हं? हा? तुला बाईट माणूस दादे माणूस कळत का नाही? या, चांगला जांभळ देते आज. वाजले किती? किती वाजले? 12:30. 12:30. मग कधी उठायचं? झोपायचा टाइम आहे. आम्ही सकाळी पाहिजे 9ला जेवलो ना, हा 2 तास तरी झोप घ्यायला लागते. हा का? काय रे ये वस्तू कोणाला वापल्या होत्या? कोणाला वापलं होतं? झोपायची जागा आहे माझी. हा झोपतो पण या वस्तू का वापल्या होत्या? कोणी मी नाही, मग मालकीन म्हणली होती. मला काय म्हण ते म्हण हे काय तुझी अडचण अडचण घरात. हा आणि मी रानात गेलो तर रानात पावडा गावसा ना मला. मग दुसऱ्या बारावरून आणि वस्तू दाखवली. म्हणजे आपल्या पावडा सोडून दुसऱ्याच आणायचं उचलून राजा शेजारा कडाला आणायचे वस्तू. आणि तो लोकायला वापायचा का? कामदार पण नेऊन द्यायचे ना. तेवढे लोपले होते कोणते ये कॅरेट ते काय या भाव होते दिलते. काय 200 रुपये लोपले होते ना? हा हा घ्यायला किती पैसे लागायचे? घ्यायला लागते ना 1500 सांगा. आणि मग 200 का बरं वापली का? मला नवी भेटते ना असं. म्हणजे तू वस्तू वापर आला का आमच्याकडे? नाही नाही कामाला. मग कामच करायचं ना. आणि काय मालकीन म्हणे वापायचे का? बरे मी काय होतो हा झोपणे झाली 2-4 बारा देऊन जाऊ रांग टाकीत. हा तू आहे मालक आणि मी होतो गडी. तू झोप मी जातो मारायला. अरे काय बोलतो हा? बोट ओढ 2-2 टाइम खातो खंदळतो. हा पायाचे बोट ओढ होय ते कावच घाली तोंडामध्ये. हा वांबीची पायाला लाज नसल्याने बोलत आहे की म्हणजे काम करायचे सोडून देतो आणि इकडे येऊन झोपला काय? तरी म्हटलं कुठे झोपला जाऊन? जेवढं नाही भाऊ बडबड करून. काय बडबड नाही करू. हा तू काय फुकट आहे का बाक? हा गाड्याच्या तुला दर महिन्याला पेमेंट द्यायचंय आणि वर्षाला 2 ड्रेस घ्यायचे. गाड्याच्या आधी अर्धी बायको आला तू जावा गडी राहत असतो. हा नाही राहायला चालेल पाहिजे चालता व इडून थांबू नको माझ्याकडं. मी ठेवेल गडी नाही तर नाही ठेवणार. हा एवढं नका लेकरी जाऊ. म्हणजे? हा काय तुला काय रुपये राहिले का बाक? वस्तू वापायला वेळ लागला. हा जरा म्हणते ना जेवढं काम केलं ना तेवढं घरच्यावारीच राहायचं कधी पण. हा अरे याला काय होत आलं. आता कोण आहे? हा दुपार नाही दुपारून नाही आंध्र पडले ना काय. हा 2-3 मास लागते वाढायला. बरं बरं हा काय रिक्षा ते जाईन. काय वाढायचंय? ती माझी मोटर वाढायची. माझ्याच मोठा रिक्षात न्यायची का? रिक्षात हा जळाली वाटतं ना. माझ्याचं कॉन्ट्रॅक्ट तो का आला का? हा माझ्याचं कॉन्ट्रॅक्ट तो का आला? नाही तो म्हणत होता एवढी मोटर काढून द्यायचं. हा का? पण त्याचीच काढ. त्याचीच काढ नाही तर आपली काढून देशील. बरं मालक बाबा 2-3 बारी द्यावा ना. तो आता पावडं घालू का डोक्यामध्ये? बरं मला सांगतोय मला टाकू द्या त्याचं. हा? त्या ते आवता कुठे गेली बाली? हा मला म्हणा जा राहणार तुम्ही आणि गडी पहा कुठे काय झोप करतो. द्यावा नाही का बडबड करू. यायला असं पाहिजे गडी गाडचा. असं नाही मी कधी मालक पाहिला भाऊ. हा ना गाडीला कधी झोपून देत नाही. ए मग राहणार जाऊ झोप. हा मला नाही तिकडे झोप येत. ते तिकडे झोप येते. भेटले का? हा भेटले. हा काय काय हो तुम्ही झोपा काढता दुपारच्या वेळेला काम करायचं तर? हा तुमच्यामुळे मला किती बोलणं खावं लागतं नवऱ्याचं. तुम्हाला माहितीये का की मी लाड करून ठेवलेत. प्रत्येक वेळेला त्याला खायलाच देते. तो काम करायला मागत नाही काही नाही जागेवर नसतो. तो आता पावडं घालू का डोक्यात? आता मी बोलते ना त्याला. काय बोलती? तो वापायला लावले ते पावडे टिकाव ना ग? काय? पावडं टिकाव हे कॅरेट. हा नाही 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 मी असं काही सांगितलं नाही. तो तर म्हणला आता ओ गडी. मालकीने सांगितलं बरं वापायला. मी असं बोललेली का हे वापायचंय म्हणून? ते पण मी माझ्या नवऱ्याला न सांगता सांगितलं का तुम्हाला वापायला? हा अब असं मी थांबणार नाही बघा मग. वापल्या 200 रुपयाला वापल्या. नाही तुम्ही थांबा तुम्ही. पण तुम्हाला काय पैशाची निकड होती तर माझ्याशी बोलायचं होतं ना. मी सांगितलं असतं नवऱ्याला. हे वापायची काय गरज होती? हा नाही ओपलं नव्हते ना. मग वापले पाहिजे काय? साऱ्या खोटा बोलला का बाकी? कशाला त्याच्यावरती साऱ्या 500 रुपयाला घेतले परत. नाही त्याला हा मी फक्त वापरायला ते वापरायला. ऐका ना गरीब गडी आहे. तुम्ही कशाला उगाच संशय घेता? कोण हा?
अरे हा उद्या मला वापायला वाचला. हा कसा वपलतो आता त्याने आतापर्यंत काही वपलं का मला सांगा. सगळं काय देतात किती भंगार आहे आपल्याकडे बघा. त्यांनी कधी काही वपलं का मला सांगा बघू. गरीब माणूस आहे राहू देत ना. तो सांगायचं बरोबर गाडी वापायची बरं परत. बरं मी काय म्हणतो बाबराव, आम्ही 2 शब्द बोलतो तर तुझ्या बारी होत होती. हा 2-3 बारी मी समजवते त्यांना. काय म्हणजे चांगलं राहा बेस राहा असं. म्हणजे हे असं वपत विपत जाऊ नका. मालकी माहिती आहे ना गाडून 2-3 बारी झालं तर आपण काय महत्व बोलत. अहो मग यांच्या समोर बोला ना चालेल. नाही एक कर मला तू राहायचं नाही. तू निघून जा. कोण? तू थांबच नको. अहो दुसऱ्याकडे नाही तुमच्या घराची शोभा जाईल शोभा. भाऊ काय नाही शोभा वाढवेल तो हा? शोभा गेली चालेल. आणि मालकी की नाराज होईल मी जर गेलो. खबर हा हा म्हणजे घरातले पण कामं होतात ना जरा या असल्यावर असं आहे. म्हणजे घरातल्या कामासाठी ठेवायचा आणि रानातले काम मी करायचे का? चालतंय. तुम्ही चुकीचं नका समजू. म्हणजे घरामध्ये मी आता कपडे वगैरे धुवत असेल तर पिळायला वगैरे हे येतात भांडी धुवायला. बघ आता पायावर वारं गेलं का पिळायला? हा? वारं नाही गेलं. बघ. जाऊ दे गरीब आहे बिचारा गडी राहू दे की. हा ठणठणीत आहे आणि अजून तुला जे करायचं ते कर. हा मी चाललो आता रानात. मी ठेवते हे मी ठेवते. आता ही पावडर द्यावं लागलं रानामध्ये बाहेर द्यायला. आहे 2-4 बारी देऊ. हा अहो, ए तू येऊच नाही तुला एक सांगतो. हा परत ठेवू नका. मला रानातून येईपर्यंत हा घरी दिसला नाही पाहिजे. त्याला काढून दे. अहो मग लय प्रॉब्लेम होतील माझे. असं काय करताय? सगळं काम अटकून जाईल तिच्यावाले. मला सांग मी पिळू लागेल काय कपडे. अहो पण तुम्हाला काही जमत नाही ना त्यामुळे मग आता जरा तरणा ताटे जरा घरामध्ये पण मदत करतात वावरात पण मदत करतात. बघा कसं ताकदवान आहे. हा मी येतो मग तुमच्या ताकदीन आता आहे ना. फक्त बाय त्याला समजून सांग. हा मी जर चोऱ्या चाऱ्याने वस्तू वापल्या हा तर मी अजिबात ठेवणार नाही. हा, मी त्यांना नाही तर मग मी तुला काढून दिला आता. नाही हा. नाही त्यांना सांगते समजावून प्रेमाने समजावून सांगते. तुम्ही जा. काय हो तुम्ही असं काय करताय? काय अहो तुमच्यामुळे मला रोज नवऱ्याची बोलणी खावी लागतात. तुम्हाला आज कुठे तुम्ही बाहेर गेलेत मला सांगा बघू. कुठं बाहेर गेलं येण्याचं आहे त्याचं काय? मग त्यांनी सगळीकडे तुम्हाला वावरामध्ये शोधलं तुम्ही कुठं दिसले? तुम्हाला मोठं चालू करा ते पण तुम्ही चालू केली नाही. तो मावर काहीतरी आरोप करून मला काढायचा मागे. अहो मग आता हे बरं जाऊ दे. पिकाव आणि ते फावडं तुम्हाला कोणी सांगितलं बरं विकायला? आणि जाऊ हे दे. कॅरेट पण काय नाही वापरलंय त्याला वापरायचं तर बघ ते. वापरायला हा त्याच्या वांग्याला कॅरेट लागत होते. 200 मध्ये नाही ना आडच घेतलं होतं. म्हणलं मावाले सामान आणून दे तो उद्या घेऊन जाय. सगळं मान्य आहे पण एकदा माझ्या नवऱ्याला विचारा तरी मालक आहे तो. त्याला मला काय तरी विचारायचं. त्याला काय किंमत आहे तेवढी? तो एवढा किमतीचा आहे का? आता तू जातो बाय घेत असेल ना मग मी जातो निघून. नाही असं करू नका. तुम्ही निघून नका जाऊ. मी समजवते माझ्या नवऱ्याला. कचकून टाकायचं दिवस. पण काही गोष्टी करताना आहे ना त्याला एकदा विचारत जा. म्हणजे त्याला समाधान वाटेल की बाबा गडी मला विचारतोय. तो घेतला डोक्यावरून त्याला उलट कामात नाही त्याला तांगडी जात मग आपला गप्पा छापाला टाइम भेटत जाईल. ते आता कसं झालं ना तेही गरम डोक्याचे आणि तुम्ही पण गरम डोक्याचे त्यामुळे मधल्यामध्ये मला अडकायला होतं इथे. ते काय होतं तू त्याची जील उचलून धरली ना मग त्याचा पावर वाढतो आणि आपण दोघांचा त्याला दाबलं ना मग गबस होतो. अहो ठीक आहे पण अशी कामं करू नका ना जे तुम्हाला सांगितलं नाही करायला. जी वावरातली कामं आहेत तिकडची कामं आहेत ती करा ना तुम्ही. आता त्याला एवढून पुढे ना रात पाळी पाण्याला द्यायची. मी घेईन दिवस पाळी. असं का? रात पाळी भर म्हणा पाणी तिकडं. तो मालक असून रात्रीला जाणार काय? आणि मी दिवसापर्यंत दिवसा भरणार? गप्पा चालल्या का आता इकडे? हा नाही हो गप्पा टप्पा काय नाही. गेलं लाईट ये रे गेलो लाईटचा पत्या नाही. मग बसून राहते घटका पण हा का आलेच लाईट. तुम्ही वाचा गप्पा बारी. नाही हे बघा ऐका शांत राहा. मी आता त्यांना सगळं समजावलंय काय करायचं काय नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय म्हटलं पान सुद्धा तोडायचं नाही झाडाचं हे सुद्धा मी त्यांना अरे पण त्याला समजावलं. थोडे दिवस नाही झाले राहायला. 10-12 वर्षापासून आपल्या काही येतो त्याला कळायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं जुना माणूस आहे राहू देत. घरच्या राहायला पाहिजे का नाही ना. हा वस्तू वापरायला सुरुवात केली आहे ना. घरच्या वाणीच आहे. काय वस्तू वापरायला हाय का नाही घरच्या वाणी वागतो का नाही? हा एकदम घरच्यासारखे वागतात. हो आता तुम्ही ना मालक इकडून पुढे रातची पाळी तुमची दिवस पाळी माझी पाण्याची. काय पाण्याची ए बे तुला ठेवलंय का आला मी काला ठेवलंय रे. हा माय बाराबारी करतो का? अहो, तुम्ही यांना कुठं काम रातची पाळी राहते मालकी सांगा लागेल मला. का का बॅटरीचा राहिला पाणी भरायला एकटा
नाही 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 अहो मी थोडी ना येणार आहे ए, ते. हात ठेवू नको काउंटर चल निघ. अहो राहू देत ना राहू अरे देत. तो डायरेक्ट मार्केट संघ लागल म्हणजे काय मी कशाला तुम्हाला पाहिजे मला सांगा. बॅटरी धरायला मग हे येतील ना बॅटरी धरायला. कोणी गाव आहे ना पण मग त्याला बघितलं त्यांच्या मनात काय जरा नाही नीट खोट बोलायला नाही. जाऊ तुला सांगतो हा. त्याच्या मनात काही खोट नाही चांगला माणूस आहे तुम्ही उगाच संशय घेता खरं सांगते मी तुम्हाला तर डोकं शांत ठेवा किती वेळा सांगितलंय. तो डायरेक्ट काय बोलला ऐकला का तो हा? बॅटरी धरायला बोलवलं होतं ना. बाबा तुला आता घरातून असं ठेचील ना बरं मी काय होतो आता पाणी किती मग ते बॅटरी कस काय धरायची बारा कस काय द्यायची बरोबर काय बोलतात ते. उजेड धरा नाही भाऊ दिवसाच बाहेर रात्री अजिबात बरोबर नको बस हा. बरं ठीक आहे चला तुम्ही घरी चला तुम्ही आता जेवला असेल ना हा सकाळी खालतं थोडं आता आहे ना 2-3 अंड्याच्या बरोबर पोळ्या 2-3 एक अंड्याचीच पोळी देते नाही ना? एखाद नाही मागत हा बरं मग हे केलं का मग बोलू आपण ए चल मी माझा घरी नको का मला जेवायचं नाही का हा जेवायचंय चला मग त्याला अंडे दे करून बरं मी काय म्हणतो मालकाला जेव्हा वाढून दे मग आपण नंतर जेवू आपण नाही 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 मी आता यांच्यासोबत जाते घरी तुम्हाला नंतर अंड्याची मी पोळी जेवणार नाही बघायचं मग ए तुला जेवायला चल माझ्या बरोबर हा मग बरोबरच चला चला, ना, चल. एकत्र जाऊया उठ. मग हा आता मागा पुढे म्हणजे आता काम खोळ म्हणून राहिले आता भूक नाही एवढी लागेल मग चालेल त्याला नसं जेवायचं आपण जेवू चल हा तुम्ही एक 10 मिनिटांनी या तोपर्यंत हा. तवर यांचं आवरत हा हा चला चला काय तुम्ही पण आता आहे ना हा जेवला का त्याला बाहेर काढून देतो मग अंडे खायला जातं पाहत ना डोकं किती जेवत आहे त्याचं लवकर आवरत नाही म्हणा मागच जातो भीतीला काय काय माझ्याविषयी ऐकाय बोलायचं सगळं ऐकून घेतो